कुरुंदवाडीतील राजर्षी शाहू पतसंस्था सभासदांचं हित जपणारी, सेवा देणारी व प्रगतीकडे घेऊन जाणारी संस्था म्हणून पुढे आली असून संस्थेनं 118 कोटी ठेवींचं उद्दिष्ट पूर्ण करून 120 कोटी ठेवींकडे वाटचाल सुरू केली आहे. ठेवीदार, ग्राहक आणि सभासदांच्या जीवनात आर्थिक क्रांती केलेली आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेनं अनेक योजना राबवून समाजात सभासदांची पत निर्माण करून देणारी एकमेव पतसंस्था असल्याचं संस्थेचे चेअरमन महावीर पोमाजे यांनी सांगितलं. कुरुंदवाडीतील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा जैन सांस्कृतिक भवन इथं संपन्न झाली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील होते. यावेळी पुढे बोलताना पोमाजे म्हणाले की पतसंस्थेला बँको पुरस्कार, आदर्श संस्था, चेअरमन, सचिव पुरस्कार मिळाले असून संस्थेला 1,64,44,190 रुपयांचा नफा झाला आहे. तर सभासदांना 12% लाभांश दिलाय असं प्रतिपादन बँकेचे चेअरमन महावीर पोमाजे यांनी केलं. यावेळी पुढे बोलताना चेअरमन पोमाजे म्हणाले की सभासदांची पत वाढवणं, त्यांना तत्काळ कर्ज पुरवठा करणं, विनम्र सेवा सुविधा देणं या त्रिसूत्रीच्या माध्यमातून संस्थेस 5 वेळा बँको पुरस्कार, आदर्श सहकारी संस्था, आदर्श चेअरमन व सचिव पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेच्या संचालकांनी पारदर्शी व काटकसरीचा कारभार केलाय. संस्थेचे 4,248 सभासद असून संस्थेकडे भाग भांडवल 3,15,83,700 रुपये, गुंतवणूक 56,04,60,764, ठेवी असून 118,15,50,393 तर कर्जे 75,30,74,595 वाटप केलं असून संस्थेला 1,97,36,353 रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना 12% लाभांश दिला असं सांगितलं. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष व माजी चेअरमन दादासाहेब पाटील म्हणाले की भिशीपासून सुरुवात केलेल्या या शाहू पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये स्वर्गीय कल्लापण्णा उमडाळे, आपासो आलासे, अशोक उपाध्ये, बाबूराव गोरे, माजी चेअरमन जिनगोंड पाटील यांचं मोलाचं योगदान लाभलंय. सभासदांनी संचालक मंडळावरती विश्वास दाखवल्यानं 118 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असल्याचं सांगून शाहू पतसंस्थेनं सामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना पतपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर संस्थेनं अल्पावधीतच गरुड भरारी घेतली असून ठेवीदार, सभासद आणि ग्राहकांच्या आर्थिक प्रगतीमध्ये संस्था हातभार लावत असल्याचं शाहू पतसंस्थेनं सामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केलाय असं माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी सांगितलं. सभेच्या सुरुवातीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. विविध मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत माजी चेअरमन दादासाहेब पाटील यांनी केलं. नोटीस वाचन मॅनेजर संजय गजन्नावर तर अहवाल वाचन चेअरमन महावीर पोमाजे यांनी केलं. विषयपत्रिकेवर सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. या सभेला रावसाहेब उगारे, विजयकुमार जोंग, जिनगोंडा पाटील, किरण आलासे, धनपाल कोथळी, अण्णासो गुदले, दौलत कांबळे, सुषमा उपाध्ये, आयशा बागवान, धोनीराम चौगुले या मान्यवर सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. आर्थिक वर्षात रुपये 1,64,44,190 रुपये पॉईंट इतका निव्वळ नफा झालेला आहे. कर्जाची व्याज कमी ठेवली, ठेवीवर जास्तीत जास्त व्याज द्यायचा प्रयत्न केला आणि 35 वर्षाचा पाठीवर असताना तुमच्या सर्वांच्या अथक विश्वासामुळे आम्ही एवढी मोठी झेप घेऊ शकतो असं म्हटलं तर वापर ठरणार. आमच्या कर्जाची व्याज बघितला तर सोनेला 9-10% आहे. महिलांना मंगळसूत्र खरेदी करायला 8% व्याजाने आम्ही कर्ज देतो, त्यांना पण फायदा घ्यावा. जे कर्जाचे व्याज दर आहेत आमचे जवळजवळ 6 महिन्याला काढणे 10-12% एवढे व्याज दर आहेत. राष्ट्रीयकृत बँकेचे जसं व्याज दर असतात त्याप्रमाणे जास्तीत जास्त कमी व्याज दरांना आम्ही कर्ज द्यायचा प्रयत्न केला आहे. त्याचाही आपण सगळेजण लाभ घ्यावा. हे करत असताना आमच्या एकूण झालेल्या नफ्यातनं आम्ही जवळजवळ आमच्या सर्वच शाखा स्वमार्केटच्या इमारती पाहिलेल्या आहेत. एकूण संस्थेचा आर्थिक हिशोब आमचे चेअरमन साहेब तुम्हाला सांगतील. एकूण ठेवी किती आहेत, कर्जाचं वाटप किती झालं, नफा किती झाला आहे, हे सगळं त्यांनी त्यांच्या वाटपात सांगणारच आहे. मी एवढंच सांगत असतो की पतसंस्था चालवत असताना महाराष्ट्र शासनाचे जे नियम असतील, सरकार कायद्याचे नियम असतील, काही मापदंड असतील, त्याला अनुसरून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. ज्या लोकांना अपेक्षित आहे NPA 0% राहायला पाहिजे. CRR नवीन संकल्पना आल्या, त्याचे जे निकष आहेत त्यात आम्ही बघतो. हे जे गव्हर्नमेंटचे निकष आहेत ते चांगल्या पद्धतीने आम्ही पार केले आणि एक चांगल्या प्रकारची संस्था आम्ही चालवतो. याचा मला तुमच्या सर्वांच्या पाठीमागून आनंद आणि